पृथ्वीराज पाटील यांचे चिरंजीव वीरेंद्र सिंह आणि चिसौका प्राजक्ता या नवदाम्पत्याचा स्वागत सोहळा मुंबईत संपन्न। मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा। मान्यवर मंत्री महोदय, विविध पक्षीय आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांचा नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद। भाजपा नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांचे सुपुत्र वीरेंद्र सिंह आणि चिसौका प्राजक्ता यांच्या थाटामाटात झालेल्या सांगलीतील शाही विवाह सोहळ्यानंतर मुंबई येथे आयोजित स्वागत समारंभात राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यस्त वेळेत वेळ काढून खास उपस्थित राहून नवदाम्पत्यास सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिले आणि पाटील कुटुंबियांशी संवाद साधला। याप्रसंगी पृथ्वीराज बाबा पाटील, सौ विजया पृथ्वीराज पाटील, अजित पाटील, सुवर्णा पाटील, श्रीमती रोहिणी पाटील, ऋतुराज पाटील, श्रीमती जयमाला पवार आणि कुटुंबियांच्या वतीने स्वागत केलं। पृथ्वीराज पाटील यांनी आमदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढल्याचं सांगून त्यांनी आमदार देवेंद्रजी फडणवीस यांचे पाटील परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार मानले। स्वागत सोहळ्यात खासदार पार्थ अजित पवार, मंत्री सर्वश्री जयकुमार गोरे, मंगल प्रभात लोढा, बाबासाहेब पाटील, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व जयरत्त क्षीरसागर, आमदार जयंत पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार प्रवीण दरेकर, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार प्रसाद लाड, आमदार अमीन पटेल, आमदार सत्यजित तांबे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, आमदार हेमंत ओगळे, आमदार द्रिस नायकवडी, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सर्वश्री ऋतुराज पाटील, कुणाल पाटील व उल्हासदादा पवार तसेच यशराज शंभूराज देसाई, नवनाथ बन, विश्वास पाठक, किरण शेलार, मुश्ताक अतुले, IPS दीक्षित गेडाम, DCP अशोक दुधे, नवी मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी श्री पळसकर, आचार्य पवन त्रिपाठी, राजाराम देशमुख, सचिन सावंत, समित कदम, दैनिक पुढारीच्या राजकीय संपादिका मृणालिनी नानिवडेकर, MMRTचे शंकर देशपांडे, वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बांधव आणि विविध शासकीय अधिकाऱ्यांनी नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद व शुभेच्छा दिल्या। स्वागत सोहळ्यात अगत्यपूर्वक उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिल्याबद्दल या सर्वांचं पृथ्वीराज यांनी आभार मानले।